नमस्कार, मी प्रिया आणि प्रिया डेली व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आता वाजले दुपारचे 3:15. सगळे कामं आवरून झाले, थोडा वेळ आराम केला आणि आता मला गव्हाचं दळण करायचं आहे. 2 दिवसाचं पीठ शिल्लक असतानाच मी नवीन पीठ दळून आणते. हे शरबती गहू आहेत. शरबती गव्हाची पोळी नरम येते म्हणून मी हेच गहू आणते. लोकवण पण चांगला असतो पुरणपोळीला वगैरे. आता कुरडया पण करायच्या आहे मला, मी त्याच्यासाठी लोकवणच गहू आणेल. कुरडईंसाठी तोच गहू लागतो. शरबती गव्हाची कुरडई ठिसूळ येते आणि लगेच तिचे तुकडे पडतात. असा कशासाठी लागला तर मी लोकवण गहू आणते, नाहीतर मग रेग्युलर आपला शरबतीच असतो. आता ह्या गव्हात थोडे काळे मातीचे खडे आहेत म्हणून मला दळण करायला जास्तच वेळ लागला. गहू आधी मी गाळणीने गाळून घेतले आणि त्यानंतर सुपात घेऊन घोळून त्याच्यातले खडे काढून घेतले. गव्हासोबतच मी थोडी बाजरी पण दळून आणणार आहे, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि बाजरी उष्ण असते. त्यामुळे आता 3-4 महिने तर काही नंतर बाजरी खाणार नाही, त्याच्यामुळे आहे तेवढी 2-3 किलो मी आता दळून आणेल. मुलं तर काही बाजरीची भाकरी खात नाहीत, फक्त मिस्टर आणि मी, आम्ही दोघंच बाजरीची भाकरी खातो. पालेभाजी किंवा काही मसाल्याची भाजी याच्यासोबत मस्त गरम गरम भाकरी छान लागते. चला तर मग इथे माझं दळण झालं आहे. ह्या गोणीत सगळं भरून घेते आणि गहू आणि बाजरी तेजस आता चक्कीवरून दळून आणेल. घरघंटी तर नाही माझ्याकडे, पण जवळच चक्की आहे. चक्कीवर मस्त छान दळून देतात ते बारीक. बाजारातून मक्की आणलेली होती, 2-3 दिवसापासून ती फ्रीजमध्येच ठेवून दिलेली होती. म्हटलं चला आता वेळ आहे तर याचं काहीतरी बनवू, आज करू उद्या करू असं म्हणत ती बऱ्याचदा फ्रीजमध्ये सुकून जाते. पण मी ती आता आठवणीने बाहेर काढली आणि या मक्कीचे सगळे दाणे काढून घेते. तर काही नाही, खूप साधी सोपी रेसिपी आहे ही, आम्हाला सगळ्यांना आवडती. तर मक्कीचे दाणे सगळे काढून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ धुवून टाकायचे. कशाचे हात लागलेले असतात त्याच्यामुळे पहिले मी धुवून घेतले आणि याचं पाणी निथळून घेतलं. फार काही मसाले वगैरे पण लागत नाही ह्या रेसिपीला. बघा तुम्ही आता मी कशी करते. एक कढई घेतली, त्यात तेल टाकलं. तेल यात थोडंसं जास्त टाकायचं आहे. त्यानंतर याच्यात हे जे दाणे काढून घेतले होते ते टाकायचे आणि सुरुवातीला गॅस मोठा ठेवून एकसारखं हे हलवत राहायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी तडतड आवाज यायला लागल्यावर गॅस मध्यम करायचा आणि आता मध्यम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे एकसारखं हलवत राहायचं, नाही तर मग खाली लागू शकतं. हे दाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. बघा आता याच्यावर असे काळे डाग दिसायला लागलेत. अजून थोडेसे मी हे फ्राय करून घेते. फ्राय करून झाल्यानंतर यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. मीठ थोडं कमी घालायचं कारण आपण यात चाट मसाला टाकला आहे. आणि आता परत एकदा थोडं परतून घ्यायचं. यात तुम्ही दुसरे मसाले पण टाकू शकता, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, तुम्हाला हवे तर टाकू शकता, पण आमच्याकडे असे साधेच आवडता. झालंय हे, आता गॅस बंद करून देते. तर आता 4:45 वाजलेत. गच्चीवर जे कपडे वाळत घातले होते ते आता मी खाली आणले. आता उन्हाळा चालू झाला आणि कडक ऊन पडायला सुरुवात झाली. आता अजून तर सुरुवातच झालेली आहे, पण सुरुवातीलाच आमच्याकडे इतकं कडक ऊन पडलं आहे ना की कपडे मी 12 वाजता वाळत घातले होते, आता 4:45पर्यंत ते मस्त वाळून गेले. जीन्स पण पूर्ण वाळून गेले आहेत. आतापर्यंत तर गच्चीवरच वाळत घालत होती, पण आता ऊन वाढलं आहे म्हणून मी उद्यापासून कपडे खाली कंपाऊंडमध्येच टाकत जाईल. कंपाऊंडमध्ये पण मी दोऱ्या बांधलेल्या आहेत, कारण इतक्या कडक उन्हात कपडे वाळल्यानंतर त्यांचे कलर फिक्कट होतात आणि कडकडीत उन्हामुळे ते कुचके होतात आणि लवकर फाटतात. जाड कपडे म्हणजेच मुलांच्या जीन्स वगैरे त्या तर आपल्याला उन्हातच टाकाव्या लागतात. त्या पण उलट्या करून टाकते मी, म्हणजे त्याचे कलर फिके पडत नाही. कपडे आमचे जास्तच निघतात, त्याच्यामुळे गच्चीवर टाकले तर कसं ते छान पसरवून सगळीकडे टाकता येतं व्यवस्थित. खाली कंपाऊंडमध्ये पण आहे जागा. मी अजून पण 2 दोऱ्या बांधून घेतल्या आहे. म्हटलं चला आता उद्यापासून खालीच टाकू. कपडे मी कधी दोरीवरून काढले का लगेच तिथेच घड्या करून घेते, म्हणजे घरात आणल्यावर पसारा होत नाही. पण मी आज हे खाली घेऊन आली आणि खाली घड्या करते. सगळ्या कपड्यांच्या घड्या करून झाल्या. आता ह्या खात्यात सगळ्यांचे कपडे ठेवून देते. इथे सगळ्यांचे रोज वापरायचे किंवा वरचेवर आपल्याला जे लागतात, रुमाल, स्टोल वगैरे, ते सगळं इथेच असतं आणि बाकीचे जे सगळे कपडे आहेत ते तिकडे कपाटात ठेवलेले असतात. इथे मी वरती माझे कपडे ठेवती आणि खालचं जे खातं आहे तिथे मिस्टरांचे आणि 2 मुलांचे कपडे असतात. बघा इथे आपल्या लेडीजचे किती कपडे असतात ते. खाली ह्या 3घांचे कपडे आणि वरती तेवढेच कपडे माझ्या एकटीचे आहेत. माझ्या साड्या पण असतात आणि मी ड्रेस पण घालते. तर अशा पद्धतीने मी इथेच आमचे रोज वापरायचे कपडे ठेवत असते. तर आता 5:15 झाले असतील. घराची झाडझूड करून घेते.
सकाळची जी झाडझूड असते ती मी डीपमध्ये केलेली असते, जसं की कॉटच्या खालून, सोफ्याच्या खालून व्यवस्थित काने कोपरे हे मी सकाळीच व्यवस्थित झाडून घेते, म्हणजे मग दिवसभर सारखे सारखे काने कोपरे झाडायची गरज नसते. तर आता चहा करून घेते. ऊन पडायला लागले म्हणून चहा मी थोडा उशिराच घेते. मुलं तर चहा कधी कधी घेत नाही. सकाळी रोज घेतात, पण संध्याकाळी मात्र त्यांना विचारून घ्यावं लागतं. आता पण दोघं नाही म्हणाले म्हणून मी माझ्या एकटीचाच चहा करून घेतला. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.